आहे जे कुलाचे आहे काही सकाळी उठलो फ्रेश बीच झालो ना चाललेलो गणपती आणायला. आता आम्ही निघलो चाललो पेनला गणपती आणायला. काही आता आम्ही पोचू पेनला आता अर्ध्या वाटत आल्यावर तुम्हाला पेनला गेलोच भेटू. काही आता आम्ही पोचलो कारखान्याजवळ आता जाऊ आतमध्ये. काही आता आम्ही चाललो आतमध्ये. काही आता आलो आम्ही आतमध्ये आता आमची मूर्ती घेऊ. गाईज फायनली आम्हाला आता आमची मूर्ती भेटली. गाईज निमित्त म्हणतं चल तिकडनं फिरून येऊ. आलो आम्ही. निमित्त म्हणतं इथं भारी जागा आहे रे गाडी धुवायला. मी बोललो हान मग तुमची गाडी धुवायला. गाईज फिरून आलो आम्हाला व्यायाम भेटला. व्यायाम पण आलता त्यांचा गणपती आम्हाला. व्यायाम लय लाज होता ब्लॉगमध्ये यायला. तो बोलतं पोरांशी आलतं. गाईज नंतर मग आमचं गणपती ठेवलं गाडीत. आता आम्ही निघू इथनं घरी जायला. गाईज निघणं आहे तर आम्हाला लय भूक लागली तर आम्ही थांबलो जरासं नाश्ता करायला. गाईज आता नाश्ता करून झाला. आता निघलो परत घरी जायला. आता डायरेक्ट घरी गेलोच भेटू. गाईज आता पोचलो घरी. आता मूर्ती नेता आतमध्ये घरात. गाईज आता मूर्ती जराशी हॉलमध्ये ठेवून वरती शिफ्ट करू कारण की आता हॉलची साफसफाई करायची आहे. आता हॉलची साफसफाई करायला घेतली. गाईज साफसफाई करायला घेतली नाही तर मला लावला पंख पुसायला. आता पंख पुसतो ना भेटू नंतर आपण. गाईज फायनली हॉलची साफसफाई झाली. 1 तास लागला हॉल साफ करायला. गाईज हॉलची साफसफाई होई नाही तर नीरज भाई मला बोलवायला आला. बोलतं चल आजुलीशी जाऊ. गाईज मग नंतर भेटला सोम्यादा. मला म्हणतं मला पण ब्लॉगमध्ये घे. गाईज मग नंतर रॉयल कलेक्शनमध्ये स्वरूप भाई काय करत होता काय आरशाम बघून. गाईज मी रॉयल कलेक्शनमध्ये केली थोडी शॉपिंग. स्वरूप भाई नाचत होता इथं. काय आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.